गेल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलं अनंताची या पायी मान्य संत मान्य शास्त्र मान्य शस्त्र मान्य जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज। कोण तुकाराम महाराज? त्यांचं नाव घेतलं की यम घाबरत होते। आता एक जरी भक्त असेल आणि बाकीचे कसे जरी वागले तरी त्या घरावर धोत्री उगत नाही, उगतात। आणि तो माणूस आणि ते बाई घरातून निघून गेली, मग आस्करा घेऊन फिरणं बरं देव बाई पीठ। आणि बाकीचे म्हणता यायच्या घरी 20 वर्षापूर्वी गावातले दररोज 100 लोक जेवण करायचे म्हणता की लोक का घडलं बोस? कष्टानं जर संपत्ती मिळाली असती तर प्रत्येक मजूर श्रीमंत झाला असता। ती भाग्यानंच मिळते। कशाला मिळते? अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन आहे। म्हणून एक जण तुकाराम महाराजांकडे गेला आणि तुकाराम महाराजांनी विचारलं, महाराज चांगलं वागलं तरी वाईट होतं, वाईट वागलं तरी चांगलं होतं, काय होय? तुकाराम महाराजांनी सांगलं, वेड्या एक सांगू तुला, एक सूत्र सांगितलं भंगाम, भोगतो न काहीच करू नको। भक्ती कशासाठी? ऐका जरा भक्तीचं सूत्र। दुःख आलं ते हसत हसत पचवलं गेलं पाहिजे म्हणून भक्ती आहे, आणि सुख असेल तेही आनंदानं पचवताना आलं पाहिजे म्हणून भक्ती आहे। तुम्हाला असं वाटत असेल की भक्ती केली की माणूस श्रीमंत होतो। माझा प्रश्न आहे तुमच्याकडे, भक्ती श्रीमंतीसाठी का सुखासाठी? पण लोकांनी आता सुखा म्हणलं श्रीमंती म्हणलं अंतरच कळलं नाही। ज्याला सुखातलं श्रीमंतीतलं अंतर कळलं त्याचा परमार्थ झाला। काय झाला? परमार्थ झाला। आणि ज्याचा डोळ्याचं आणि कानाचं अंतर ज्याला मोजता आलं त्याचा संसार झाला। विठ्ठल महाराज मी म्हणले, महाराज डोळ्याचं आणि कानाचं अंतर पुरावा द्यावा लागेल, भक्तीचा सुखाचा पुरावा द्यावा लागेल, श्रीमंतीचा सुखाचा। 2 मुली सगळ्या बहिणी आवळा जावळ्या झाल्या। पहिली झाली ती सुंदर होती, दुसरी होती जरा आबढब होती, काळी होती, दिसायला सावळी। दोघीचं लग्न एकाच मंडपात झालं, सुंदर होती, 2 ताली घर, ट्रॅक्टर, 4-5 मजूर, सुंदर पोरगी घेऊन ढकली। ते काळी गरिबाने घेऊन गेला। ते ताई म्हणे, महाराज मोठीला चांगलं भेटलं बरं, लय सुखी दे, 2 ताली घर, लय सुखी आहे। गुड्डीचं लय चांगलं झालं। गुड्डी तर गरीबाच्या घरी दिली नाही म्हणे, भाऊ खरंच। म्हणलं पिंटीचं जाऊ द्या म्हणे, महाराज दिसतं तसं नसतं म्हणून। किती जण फसले आतापर्यंत, तरी आपले डोळे उघडले, डोळे उघडले का? एक वाक्य लक्षात घ्या, बाबा बाबा बसलेले आहात, एक लक्षात घ्या, आमच्याकडे एका एका गावात 50-50 पोरं कशी बिगर लग्नाची फिरताय गेले। मुलीने इतक्या मुली आहे, पण हे पोरं मुंजे का राहत आहे त्याला कारण तुम्ही आहे। महिला मंडळ तुमच्यावर आरोप आहे माझा। सांगू तुम्हाला कसा आरोप आहे? पटेल तुम्हाला, आवडेल तुम्हाला, कळेल, आणि अनुभवातलं सांगतो। थोडसा कधी माल झाला ना, थोडसा कधी काही चांगले दिवस आले आमच्या ताईले, हा म्हणली गरज कोणाची, हा म्हणली गरज कोणाची। गावातला भावबंधातला घरातला मोठा माणूस दिसला की डोक्यावर 15 खांद्यावर घेते, आणि दुसरा दिसला की डोक्यावर घेते, यानं बाबा घ्यानाची आहा। तो करीन त्या पोराचा संबंध, थांबणं जरा करीन तो 50चा झाल्यावर। ज्या दिवसापासून त्या म्हाताऱ्या मोठ्या लोकांच्या आईचा आणि बापाचा गावात घरात भावबंधामध्ये अपमान व्हायला लागला ना, त्या दिवसापासून संबंध कमी व्हायला लागले। बरं याचा अपमान करता तुम्ही मोठ्या लोकांना, काय करतो तुम्हाला, काय करतो तुम्हाला, अरे तुम्हाला जन्माला घ्यायला आमचं मोठं करेल रे, जरा ऐका ना। पण थोडी पोरगी सावळी आहे, 2च कलर आहे, गोरा काय कशी जिरली। काकू परिस्थिती गरिबीची आहे, भाऊ देवान लय दिलं, आता देव कळला तुम्हाला।